नाम बिजू है, जैसे कि जोशुआ ने बताया। आणि माझं नाव बिरजू आहे, जसं जोशुआने सांगितलं। मुझे आप लोग के साथ आज प्रभु ने ये मौका दिया कि आप लोग के साथ उसकी स्तुति और आराधना करने के लिए प्रभु ने मौका दिया। आणि देवाने मला संधी दिली की तुमच्यासोबत देवाची स्तुती आणि आराधना करण्याची देवाने मला संधी दिलेली आहे। सब भाई लोग को तो मैं नहीं जानता हूँ, लेकिन हम लोग सब यीशु क्रिस्त के द्वारा उद्धार पाया हुआ लोग हैं। इसके लिए सब हम जात पात से अलग है, लेकिन भाषा से अलग है, लेकिन हमारा पिता एक ही है जो मसीह है। आणि मी तुम्हा सर्वांना ओळखत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण सर्व एकच आहोत। तुमची जी जात आणि तुमची जी भाषा आहे ती वेगवेगळी आहे, परंतु तरी सुद्धा आपण ख्रिस्तामध्ये सर्व लोक एक आहोत। आज मुझे इधर आमंत्रित किया भाई जोशुआ, उसका पापा और आपको चलाने वाले प्रभु की दासी, सबको मैं उसके लिए धन्यवाद करता हूँ। आणि आज तुम्ही सर्वांनी मला इथे आमंत्रित केलं, जोशुआ आणि जोशुआचे जे आई वडील आहेत त्यांनी मी तुमच्या सर्वांना धन्यवाद देतो। आज मैं बहुत पहले इधर आना चाहता था, आणि खूप पहिली इथे येण्याची माझी इच्छा होती। तब से मैं जब से मैं आपके बीच में आना चाहता था, तब से मैं एक वचन के बारे में हमेशा सोचता था। आणि मला तुमच्यामध्ये येण्याची फार इच्छा होती आणि तेव्हापासून मी एका वचनाचा विचार करत होतो। उस वचन आप लोग के साथ में पढ़कर प्रभु ने मेरे मन में, मेरे आत्मा में, जो पवित्र आत्मा ने जो आपको बोलने के लिए या वचन के द्वारा जो प्रकाशित किया है, उसके बारे में आप लोग एक साथ मिलकर जरा देखें, उसमें हमें क्या आत्मिक उन्नति होता है उसके बारे में हम देखते हैं। आणि देवाने माझ्या मनामध्ये एक वचन टाकलं आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याने मला प्रकाशित केलं आणि ते आपण जे वचन आहे ते सर्वजण मिळून वाचूयात आणि बघूयात की देव त्याच्याद्वारे आपल्याशी काय बोलत आहे। आपके हाथ में अगर बाइबल है तो अगर बाइबल निकालिए, आणि जर तुमच्या हातामध्ये जर बायबल आहे तर तुम्ही सर्व बायबल काढा। सुसमाचार, लूक की सुसमाचार आणि लूका सुसमाचार 18, लूका अध्याय 18 उसका 9 से लेकर 14 तक कोई जोर से यहाँ पे पढ़ने का है तो मुझे पढ़ के कृपया मदद कीजिए। आणि त्याचं 9 पासून 14 पर्यंत जर इथे कोणी मोठ्याने वाचू शकता तर तुम्ही वाचा। उसने उनसे जो अपने ऊपर भरोसा रखते थे कि वह हम धर्मी हैं और दूसरों को तुच्छ जानते थे, यह दृष्टांत कहा। 2 मनुष्य मंदिर में प्रार्थना करने के लिए गए, एक फरीसी था और एक दूसरा चुंगी लेने वाला। फरीसी खड़ा होकर अपने मन में यूँ प्रार्थना करने लगा, हे परमेश्वर, मैं तेरा धन्यवाद करता हूँ कि मैं दूसरे मनुष्य के समान अंधेर करने वाला, अन्यायी और व्यभिचारी नहीं, और मैं इस चुंगी लेने वाले के समान हूँ। मैं सप्ताह में 2 बार उपवास रखता हूँ, मैं अपनी सब कमाई का 10वां अंश भी देता हूँ। परंतु चुंगी लेने वाले ने दूर खड़े होकर स्वर्ग की ओर आंखें उठाना भी न चाहा, वरन अपनी छाती पीट पीट कर कहा, हे परमेश्वर, मुझ पापी पर दया कर। मैं तुमसे कहता हूँ कि वह दूसरा नहीं, परंतु यही मनुष्य धर्मी ठहराया जाकर अपने घर गया, क्योंकि जो कोई अपने आप को बड़ा बनाएगा वह छोटा किया जाएगा, और जो अपने आप को छोटा बनाएगा वह बड़ा किया जाएगा। कितने लोग ये वचन पढ़ा है? अगर पढ़ा तो जरा सा हाथ ऊपर उठाइए। आणि किती लोकांनी हे वचन वाचलेलं आहे? आणि जर तुम्ही हे वचन वाचलेलं आहे तर तुमचा हात बहुत वर अच्छे करा। आप लोग वचन पढ़ता है, इसके लिए मुझे अच्छा है कि मुझे जल्दी जल्दी बोलने मिल जाएगा। आणि खूप चांगलं आहे की तुम्ही वचन वाचता आणि याकरता मला लवकर तुम्हाला सांगायला भेटेल। इधर 2 लोग के बारे में इस वचन में प्रभु यीशु मसीह जब इस दुनिया में था, इस जगत में अपने मानव रूप के धारण किया था, तभी उन्होंने कुछ बात कही अपने शिष्यों को और अपने सामने वाले लोगों के सामने। आणि येशू ख्रिस्त जेव्हा ह्या पृथ्वीवरती होता, जेव्हा तो मानवी रूपामध्ये होता, तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना आणि जी ते लोक होती त्यांना त्याने काहीतरी प्रचार केला, त्याबद्दल आपण पाहतोय। अब ये जो कहानी, ये सच्ची घटना होगा, आणि ही जी गोष्ट आहे ती एक खरी सत्य घटना आहे। इसके पहले ऐसा क्या हुआ था? प्रभु इस कहानी सबको बता रहा है। आणि ह्याच्या अगोदर असं काय झालेली की प्रभूची जी गोष्ट आहे ती सर्वांना सांगत आहे। उसके लिए हमें उसका 17वां अध्याय 20वें वाक्य में देखना होगा। आणि त्याकरता आपल्याला 17 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये पाहावं लागेल। वहां पे ऐसा लिखा है कि उधर का फरीसी लोग है, जो धर्मी अपने चर्च में या अपने कलीसिया में बड़ा जो पोजीशन में रहता था, उन लोगों ने उसको एक बात पूछा। आणि तिथे आपण पाहतो की फरीसी लोक आहेत, जे लोक स्वतःला धर्मी समजायचे, स्वतःला उंच स्थानावरती बसवायचे, आणि त्यांनी काय केलं, त्याला एक प्रश्न विचारला। उन्होंने उनको पूछा कि परमेश्वर का राज्य कभी आने वाला है। आणि त्यांना असा प्रश्न विचारला की देवाचं जे राज्य आहे ते केव्हा येणार आहे। उसके बारे में मैं ज्यादा बोलना नहीं चाहता हूँ, आणि त्याच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही। लेकिन बात तो ये था कि
परमेश्वर का राज्य कभी आने वाला है। आणि गोष्ट ही होती की देवाचं जे राज्य आहे ते केव्हा येणार होतं। तो परमेश्वर का राज्य के बारे में यीशु मसीह वहां बताते हैं, आप घर पे जाके पढ़ लेना। आणि देवाच्या राज्याबद्दल येशू ख्रिस्त तिथे सांगतात आणि तुम्ही घरी जाऊन वाचू शकता। अभी बात नहीं होती कि उस राज्य में कौन प्रवेश करेगा, आणि गोष्ट ही होती की त्या राज्यामध्ये प्रवेश कोण करणार। और एक बात अधिक अगर पूछेगा तो परमेश्वर के राज्य में परमेश्वर के सामने कौन खड़ा होगा। आणि त्यांनी आणखीन एक गोष्ट विचारली की देवाच्या राज्यामध्ये देवाच्या समोर कोण उभं राहील। अभी परमेश्वर का राज्य के बारे में पूछा, परमेश्वर के राज्य में कौन जाएगा और परमेश्वर के सामने कौन खड़ा होगा। आणि देवाच्या राज्याबद्दल विचारण्यात आलं की देवाच्या राज्यामध्ये कोण जाणार, त्याच्या समोर कोण उभं राहणार। ये तो हमारे जीवन में भी बहुत बड़ा क्वेश्चन है। हर दिन हम सोचते हैं कि मैं परमेश्वर के सामने आज मैं मरेगा या परमेश्वर का आगमन होगा तो मैं परमेश्वर में राज्य में प्रवेश करेगा या मैं परमेश्वर के सामने खड़ा हो सकता है क्या। आणि हा आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे की जेव्हा देवाचं राज्य येईल किंवा जेव्हा मी स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल तेव्हा मी देवासमोर उभं राहू शकेल का। क्योंकि हर धर्म आणि प्रत्येक धर्म एक ही बात का उत्तर के लिए लोगों को उत्साहते रहता है। आणि एकाच गोष्टीच्या उत्तरासाठी लोकांना तो उत्सवत असतो। सारा धर्म का उत्पत्ति उसके लिए हुआ कि तुम परमेश्वर के राज्य में कैसे प्रवेश कर सकता है। आणि सर्व धर्माची जी उत्पत्ती आहे ती यासाठी आहे की तुम्ही देवाच्या राज्यामध्ये कशा रीतीने प्रवेश करू शकता। नहीं हो तो ये उत्तर के लिए बनाया हुआ है कि आप परमेश्वर के सामने खड़ा कैसे हो सकता है। आणि हे उत्तरासाठी हे बनवण्यात आलेलं आहे की तुम्ही देवाच्या समोर कशा रीतीने क्योंकि उभे राहू सबको शकता। पता है परमेश्वर सबसे बड़ा न्यायी है, आणि सगळ्यांना माहिती आहे की देव हा सर्वात मोठा न्यायी आहे क्योंकि परमेश्वर सबसे पवित्र है आणि देव हा सर्वात पवित्र आहे। और हम जानते हैं कि हम न्यायी भी नहीं है और पवित्र भी नहीं है। आणि आपल्याला हे माहित आहे की आपण न्यायी सुद्धा नाहीये आणि आपण पवित्र सुद्धा नाहीये। आपको बाइबल के परमेश्वर के बारे में अगर पता करना है आणि जर तुम्हाला जो बायबल मधला जो परमेश्वर आहे जर त्याच्याबद्दल जर तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे तो आयोग की पत्री उसका 9वां अध्याय में जब आप जाओगे, आणि इयोबाचं पत्र अध्याय 9 मध्ये जर तुम्ही गेलात, मैं पूरा नहीं पढ़ पाऊंगा, कुछ बात अपने परमेश्वर के बारे में आयुब ने कुछ वर्णन किया है। आणि मी पूर्ण वाचू शकणार नाही परंतु ज्या काही गोष्टी आहेत ते इयोबाच्या अध्यायामध्ये त्याचं कोई वर्णन मेरे केलेलं लिए आहे। 9वां अध्याय उसके 6वें वाक्य जरा पढ़िए। आणि कोणी माझ्याकरता 9 अध्याय त्याचं 6वं वचन तुम्ही वाचा। वह पृथ्वी को हिलाकर उसके स्थान से अलग करता है और उसके खंभे कांपने लगते हैं। हाँ, हमारा परमेश्वर कैसा है, पृथ्वी को हिलाकर उसको अलग करता है, उसका नींव जो है वो कांपने लगता है। आणि आपला देव कसा आहे की जी पृथ्वी आहे तिला स्थान भ्रष्ट करतो आणि तिचे जे आधारस्तंभ आहे ते 15वां वाक्य पढ़िए। आणि 15वं वचन वाचा। चाहे मैं निर्दोष भी होता तो भी उसको उत्तर न दे सकता। अगर मैं निर्दोष भी होता, अगर मेरे अंदर कोई पाप भी नहीं होता, हमारा परमेश्वर ऐसा है उसके जो पूछना है उसके सामने हम उत्तर दे ही नहीं पाएगा। आणि 15व्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की जर मी निर्दोष असतो माझ्यामध्ये काही पाप नसतं तरी सुद्धा देव एक असा आहे की त्याच्यासमोर मी काही बोलू शकलो। 16वां वाक्य जरा पढ़िए। आणि 16वं वचन वाचा। चाहे मेरे पुकारने से वह उत्तर भी देता तो भी मैं इस बात की प्रतीति न करता कि वह मेरी बात सुनता है। 19वां वाक्य पढ़िए। जो सामर्थ की चर्चा हो तो देखो वह बलवान है, और यदि न्याय की चर्चा हो तो वह कहेगा मुझसे कौन मुकदमा लड़ेगा। 20वां पढ़िए। चाहे मैं निर्दोष ही क्यों न हो परंतु अपने ही मुंह से दोषी ठहरूंगा, खरा होने पर भी वह मुझे कुटिल ठहराएगा। हमारा परमेश्वर ऐसा, यदि अगर इधर बैठने वाला कोई परमेश्वर के सामने अपने निर्दोष ठहराने का आपका बात रखेगा और आपकी मुंह की बात से ही आपको न्याय करेगा। आणि देव हा असा आहे की इथे बसलेल्यांपैकी जर स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करेल तर देव काय करेल, तुमच्या मुखातून जे काही निघालेलं आहे त्याच्याच द्वारे देव तुम्हाला काय करेल, दोषी ठरवेल। तो आज मेरा मौत होगा या परमेश्वर का आगमन होगा, ऐसा परमेश्वर के सामने खड़ा होना है जो अपना मुंह से अगर आपका निर्दोष का आप सबूत देगा, आपको वही बात से आपके ऊपर न्यायदंड बरसा सकता है। आणि जर आज माझा मृत्यू झाला किंवा देवाचं जर आगमन झालं आणि काय झालं जर मी देवासमोर गेलो तर देव काय करेल, माझ्याच मुखातून निघलेल्या गोष्टीनुसार तो मला काय करू शकतो, दोषी ठरवू शकतो। तो ऐसा पवित्र न्यायी परमेश्वर के
सामने इंसान जो पाप में पैदा हुआ है और पाप में जीता है, और वो इंसान परमेश्वर के सामने खड़ा कैसे हो सकता है? आणि असं पवित्र देवाच्या समोर जो न्यायी देव आहे आणि जो मनुष्य पापामध्ये जीवन व्यतीत करतो तो मनुष्य देवासमोर कसा काय उभा राहणार? तो फिर ऐसा मनुष्य परमेश्वर के राज्य में कैसे प्रवेश कर सकता? आणि मग जो असा मनुष्य आहे तो देवाच्या राज्यामध्ये कसा काय प्रवेश करणार? हमारा मसीह इस दुनिया में था, आणि आपला येशू ख्रिस्त या जगामध्ये होता. उनके ऊपर एक हमेशा एक उधर के बड़े जो संत लोग हमेशा एक पत्थर मारता था एक बात के ऊपर. आणि तिथे जे संत लोक होते ते काय करत होते? त्याला नेहमी एका गोष्टीसाठी ते दगडमार करत वो होते. हमेशा चुंकी और पापियों के साथ बैठता था. आणि तो नेहमी चुंगी घेणाऱ्या लोकांसोबत आणि जे पापी आहेत त्यांच्यासोबत तो बसायचा. हमारे स्कूल में बच्चे जाते तो हम स्कूल को बच्चों को बोल के भेजता है कि अरे बेटा तू उसके साथ बैठना नहीं, इसके साथ बैठना नहीं, वो सही नहीं है. आणि आपली मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात आपण त्यांना सांगतो की ह्या मुलासोबत बसू नको किंवा त्याच्यासोबत बसू नको, तो योग्य नाहीये. जगत का परमेश्वर, जगत को बनाने वाला वो जो एकमेव परमेश्वर है इस धरती पे आया, वो किसके साथ बैठा? उधर का सही लोग के साथ नहीं बैठा, वो ऐसे लोग के साथ बैठा जो पाप में अपनी जिंदगी बताता हुआ ऐसे लोग के साथ बैठा हो. आणि ह्या पृथ्वीचा देव तो जो पवित्र असतो तो पवित्र लोकांसोबत बसला नाही किंवा जी लोक योग्य आहेत त्यांच्यासोबत बसला नाही, परंतु कोणत्या लोकांसोबत बसला? जी लोक अयोग्य आहेत, जी लोक पापी आहेत. क्योंकि वो जानता था कि पाप एक बीमारी है. आणि त्याला हे माहित होतं की पाप हे एक आजारपण आहे. जो सोचता है कि मुझे बीमारी नहीं है उस डॉक्टर के पास जाके करेगा क्या? आणि जो व्यक्ती असा विचार करतो की मला आजारपण नाही, मग तो व्यक्ती डॉक्टरांकडे जाऊन काय करेल? परमेश्वर यीशु मसीह सबसे बड़ा डॉक्टर है जो आप और मेरे पाप को वो मिटा सकता है, या आपके जीवन से पाप के द्वारा जो दंड आने वाला है उसको निकाल सकता है. आणि प्रभू ईश्वर हा सर्वात मोठा डॉक्टर आहे जो तुमच्या जीवनामध्ये पाप आहे त्याला तो मिटवू शकतो आणि पापाद्वारे जे दंड येणार आहे त्याला सुद्धा तो मिटवून तो टाकू वो शकतो. जानता था जो पाप में जूझते हैं, जो पाप में जीते हैं, उसको मेरी जरूरत है. आणि त्याला हे माहित होतं की जो पापामध्ये जीवन व्यतीत करतो, जो पापामध्ये आहे त्याला माझी गरज क्योंकि आहे. वो बीमार है, आणि का? कारण तो आजारी आहे वो मेरे राज्य में प्रवेश नहीं कर सकता. आणि तो माझ्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. अभी फरीसी पूछता है कि उसको फंसाने के लिए पूछता है कि परमेश्वर के राज्य में कौन प्रवेश कर सकता. आणि परुषी त्याला प्रश्न विचारतो, त्याला फसवण्यासाठी प्रश्न विचारतो की देवाच्या राज्यामध्ये मग प्रवेश कोण करणार? अपने को क्या लगता है? आणि तुम्हाला काय वाटतं? संत लोग परमेश्वर के राज्य में प्रवेश करना चाहिए. आणि जे संत लोक आहेत त्यांनी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. लेकिन ये वचन कहता है ये अधर्मी जो है उसको परमेश्वर यहाँ पे ना ही डराता है. आणि हे वचन जे सांगतं की जो अधर्मी आहे देव त्याला काय करतो? त्याचा न्याय करतोय. लूक का सुसमाचार 18 अध्याय में चुंगी और परमेश्वर के बारे में बोला तो परमेश्वर किसको नहीं डराता है? आणि लूका अध्याय 18 मध्ये जे सांगितलेले आहे परुषी आणि जकातदार बद्दल, मग देव कोणाला न्याय ठरवत आहे? किसको अपने सामने खड़ा करने का मौका देता है? आणि कोणाला स्वतःच्या समोर उभा राहण्याची तो संधी देत जो आहे. अपने आप को धर्मी ठहराने वाला परमेश्वर को नहीं, आणि जो स्वतःला नीतिमान ठरवतो त्या परुषीला नाही, लेकिन समाज में दिखाता हुआ, समाज में सबसे ज्यादा निंदा करता हुआ वो चुंगी को परमेश्वर धर्मी ठहराता है. उसको बोलता है कि तुझे तेरा गुनाह माफ कर देता है. आणि समाजामध्ये जो धिक्कारलेला आहे, जो निंदित आहे, त्याला देव काय करतो? जो जकातदार आहे त्याला देव नीतिमान ठरवतो की तुझे जे सर्व पाप आहेत मी माफ केले आहेत. ये कैसा परमेश्वर है जो अधर्मी को नहीं डराता है? आणि हा कसा देव आहे की जो अधर्मी आहे त्याला तो नीतिमान ठरवतो. हम केवल इसके प्रार्थना के इस आदमियों के प्रार्थना और उनका खड़ा होना, और मैं बताता हूँ कि ये परमेश्वर क्यों उस चुंगी को नहीं डरा है. आणि आपण ह्या लोकांची फक्त प्रार्थना पाहतो आणि ती लोक उभी राहतात ते आपण पाहतो, परंतु मी तुम्हाला सांगतो की जो जकातदार आहे देव त्याला का नीतिमान ठरवतो. तुम्हारे मन में भी ये होता होगा कि ऐसे कैसे हो सकता है कि एक अधर्मी को परमेश्वर नहीं डराता है. आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न येत असेल की जो अधर्मी आहे देव त्याला नीतिमान कशा रीतीने ठरवतोय. अभी देखो वो उसका प्रार्थना, इजरायली लोग जब प्रार्थना करते हैं तो अपने दोनों हाथ फैला के प्रार्थना करता है. आणि त्यांची तुम्ही प्रार्थना पहा की जेव्हा इस्रायली लोक प्रार्थना करतात तेव्हा स्वतःचे दोन्ही हात पसरवून ती लोक प्रार्थना करतात. अभी ये जो परुषी है
आणि हा जो पुरुष आहे वो सबसे बड़ा स्थान में रहता है। आणि तो सर्वात मोठ्या स्थानावरती उस आहे। जमाने में फरीसी को घर पे बुलाना बोला तो सबसे बड़ा मतलब प्राइम मिनिस्टर को बुलाना वैसा होता था। आणि त्या काळामध्ये जर परुषी लोकांना स्वतःच्या घरामध्ये बोलवणं झालं तर प्राईम मिनिस्टरला स्वतःच्या घरामध्ये हमारे घर के शादी में कोई प्राइम मिनिस्टर आएगा तो सबसे बड़ा सम्मान किसको देगा? वो लड़का या लड़की को देगा या प्राइम मिनिस्टर को देगा? आणि जर आपल्या घराच्या लग्नामध्ये जर प्राईम मिनिस्टर आला तर वो जो सन्मान आहे त्या मुलीला किंवा मुलाला देण्यात येईल की जो प्राईम मिनिस्टर आहे तो त्याला। तभी के लोग ये संत समझने वाला, अपने आप को संत समझने वाला फरीसी को हमेशा घर पे बुलाता था ताकि उनको लगता था कि ये आने से हमारा औजा बढ़ जाता है। आणि तेव्हाची जी लोक होती ती काय करायची, जो परुष आहे जो स्वतःला संत म्हणायचा, जो उंच स्थानावरती स्वतःला बसवायचा, ती लोक काय करायची, त्याला स्वतःच्या घरी म्हणवायची, कारण त्यांना असं वाटायचं की हा आल्याद्वारे सर्व काही चांगलं होतं। तो उसको मंदिर में भी अच्छा स्थान ही मिलता होगा आणि त्याला मंदिरामध्ये सुद्धा चांगलं स्थान भेटत असेल। जो बाकी लोग खड़ा रहता है वो स्थान नहीं है। आणि जी बाकी लोक उभी राहतात तो स्थान नाही। हो सकता है कि उस जुना जमाने में मंदिर का 3 पार्ट हुआ करता था। आणि जुन्या काळामध्ये मंदिराचे 3 पार्ट असायचे। बाद में आप जोशुआ से या आपको चलाने वाले जो किसी से पूछ सकता है कि वो 3 भाग क्या होता है। आणि नंतर तुम्ही जोशुआकडून किंवा तुम्हाला जे चालवणारे जे पास्टर आहेत त्यांच्याकडून तुम्ही विचारू शकता की जे 3 भाग आहेत ते काय आहेत। हो सकता है कि वो पवित्र अति पवित्र स्थान के आजू बाजू नहीं होगा। आणि होऊ शकतं की ते जे स्थान आहे ते अतिपवित्र स्थानाच्या आजूबाजूला असेल। अभी सब उसको दिखता है, सब लोग उसको देख रहा है आणि सर्व लोक आता त्याला पाहत आहेत। उसका प्रार्थना देखो कैसे प्रार्थना करता है। दूसरा जरा पढ़ना। आणि त्याची प्रार्थना बघा, तो प्रार्थना कशा रीतीने करत आहे। उसका 11वां। फरीसी खड़ा होकर अपने मन में ये प्रार्थना करने लगा, हे परमेश्वर, मैं तेरा धन्यवाद करता हूँ कि मैं दूसरों मनुष्यों के समान अंधेर करने वाला, अन्यायी और व्यभिचारी नहीं है। ये बोलता है कि ये अपने आप प्रार्थना करता है। आणि हा स्वतः प्रार्थना करतो। ये दूसरों के साथ अपने आप को ये करके प्रार्थना करता है, ऊंच नीच करके प्रार्थना करता है। आणि तो स्वतःला काय करत आहे, दुसऱ्यासोबत कंपेअर करून तो काय करत आहे, प्रार्थना करत आहे। वो उधर खड़ा हुआ चुंगी को देख के प्रार्थना कर रहा है। आणि जो जकादार आहे तिथे जो उभा आहे त्याला बघून तो प्रार्थना उधर करत खड़ा आहे। हुआ दूसरा पापी को देख के प्रार्थना करता है। आणि त्या ठिकाणी असलेला जो दुसरा पापी आहे त्याला बघून तो प्रार्थना उसको करतोय। परमेश्वर से न्याय नहीं चाहिए, आणि त्याला देवाकडून न्याय नकोय, परमेश्वर से कृपा नहीं चाहिए, आणि त्याला देवाकडून अनुग्रह नकोय, परमेश्वर से करुणा नहीं चाहिए, आणि त्याला देवाकडून करुणा नकोय, परमेश्वर से उसको माफी नहीं चाहिए। आणि त्याला देवाकडून क्षमा नकोय। क्योंकि उसके प्रार्थना से ऐसा लगता है कि वो सब कुछ अपने आप कर सकता है। आणि का, कारण त्याच्या प्रार्थनेद्वारे दिसण्यात येते की तो म्हणतो की मी सर्व काही करू उसको शकतो। ऐसा लगता है कि मैं इधर आके आपके ऊपर मेहरबानी कर रहा हूँ। आणि तो असं दाखवते की मी इथे येऊन तुमच्यावरती मेहरबानी करत आहे। आपके बिना ही मैं सब कुछ कर सकता हूँ। देखो मैं इन सबसे अच्छा है, सब कुछ अच्छा है। आणि तुमच्याशिवाय मी सर्व काही करू शकतो आणि पहा मी सर्वांपेक्षा चांगला आहे। कि यहूदी नियम के हिसाब से साल में 1 बार जो है वो लोग उपवास लेता है। ये आदमी बोलता है कि मैं ना 2 बार लेता हूँ। आणि हा बोलतो की यहूदी नियमानुसार लोक एकदा काय करतात, उपास करतात, परंतु मी काय करतो, 2दा उपास अपने करतो। लोग में भी लोग हैं कि 40 दिन के ऊपर भी उपवास लेता है। आणि आपल्यामध्ये सुद्धा लोक आहेत की जी लोक 40 दिवसाचा वरती उपास परमेश्वर जो करतात। बोला उसके अधिक करूंगा। आणि देवाने जे सांगितलेलं आहे त्याच्या पुढे मी करेन। उसका प्रार्थना में ऐसा कहीं नहीं लगा कि वो परमेश्वर का सम्मान देता है। आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये असं कुठेही दिसत नाही की तो देवाला सन्मान देत आहे। उसको परमेश्वर की किसी की जरूरत है। आणि त्याला देवाची किंवा कोणत्या गोष्टीची त्याला काही गरज आपको आहे। लगता है कि उसे उद्धार हुआ है? आणि तुम्हाला असं वाटतं की त्याचं तारण झालेलं आहे? नहीं, उसका उद्धार ही नहीं हुआ है। आणि नाही, त्याचं तारणच झालेलं नाही। अभी हम लोग देखते हैं कि दूसरा आदमी कैसे प्रार्थना करता है। आणि आपण पाहतो की दुसरा जो व्यक्ती आहे तो कशा रीतीने जरा प्रार्थना करतो। तेरह वाक्य जरा आराम से पढ़ना। हाँ। परंतु चुंगी लेने वाले ने दूर खड़े होकर हाँ। स्वर की ओर आके उठाने भी नहीं चाहा। हाँ, ये आदमी काम पे खड़ा है। आणि हा व्यक्ती कुठे उभा आहे? मंदिर में जो ज्यादा लोग नहीं है वो कोने में जाके खड़ा है। आणि मंदिरामध्ये जिथं जास्त व्यक्ती नाहीये तिथं तो कोपऱ्यामध्ये जाऊन उभा हाँ, और आहे। आगे दूर खड़ा होकर स्वर की ओर आके उठाना भी नहीं चाहा। वो ना, ये तो मंदिर के अंदर भी नहीं है। वो दूर खड़ा होकर वो जानता था कि
मैं अंदर क्या, मैं आंखें स्वर्ग के ऊपर भी नहीं लगा सकता. आणि हा मंदिराच्या आतमध्ये सुद्धा आला नाही, कारण त्याला हे माहिती होतं की मी मंदिरामध्ये काय, परंतु मी स्वर्गाकडे दृष्टी सुद्धा लावू शकत नाही. आगे वरन अपनी छाती पीट कर कहा, हे परमेश्वर मुझ पापी पर दया कर. उसने क्या किया, अपने छाती पीट कर एक ही बात बोलता है कि मुझे दया चाहिए, करुणा चाहिए और माफी चाहिए. आणि तो स्वतःचा जे ऊर आहे तो बळवून तो म्हणतो की मला काय हवं, दया हवी आहे, करुणा हवी आहे और माफी चाहिए, आणि मला क्षमा हवी आहे. क्योंकि ये चीज आप सिर्फ मुझे दे सकता है. आणि ही जी गोष्ट आहे फक्त तुम्हीच मला देऊ शकता. प्रभु मैं करुणा खरीद नहीं सकता, आणि प्रभूची दया आहे तिला मी खरेदी करू शकत कृपा नाही. मैं खरीद नहीं सकता, आणि जी कृपा आहे त्याला मी खरेदी करू शकत माफी नाही. मैं खरीद नहीं सकता. आणि जी माफी आहे तिला सुद्धा मी खरेदी करू शकत प्रभु नाही. आप मुझे दे सकता है, आणि प्रभू ते तुम्ही मला देऊ शकता. क्योंकि मैं पापी हूँ. आणि कारण मी पापी आहे. मैं कभी कभी सोचता हूँ कि ये छाती क्यों पीट रहा है, क्यों सिर पे क्यों नहीं मार सकता है. आणि मी कधी कधी विचार करतो की हा छाती का पेटत आहे, हा डोक्यावरती का मारू शकत नाही. कभी आप सोचा है कि ये आदमी छाती क्यों पीट रहा था. आणि कधी तुम्ही विचार केला की हा स्वतःचा ऊर का बडवत होता. क्योंकि मार्क की, अभी बात पढ़ो, टाइम नहीं है इसके लिए. मार्क की सुसमाचार 7वां अध्याय 21वां वाक्य से लेकर 23वां वाक्य तक. आणि मार्क अध्याय 7 त्याचा 21 ते 23 वचनापर्यंत. 7वां अध्याय 21 से 23 तक. आणि 7वां अध्याय त्याचा 21 ते 23 पर्यंत. क्योंकि वो जानता था पाप का वेतन मृत्यू है. आणि त्याला हे माहित होते की पापाचं जे वेतन आहे ते मरण आहे. रोमियों की पत्री में ये बात लिखा. आणि रोमकरस पत्रामध्ये आणखी और लिहिलं वो आहे. ये जानता था कि हृदय से क्या क्या निकलता है. जरा जल्दी पढ़ना, जल्दी जल्दी. आणि तो हे जाणत होता की हृदयाद्वारे काय काय निघतं. मार्क की सुसमाचार 7वां अध्याय 21 से लेके 23 तक जरा पढ़े. हमारे हृदय से क्या क्या निकलता है. आणि मार्क अध्याय 7 त्याचा 21 ते 23 पर्यंत. क्योंकि भीतर से अर्थात मनुष्य के मन से हाँ। बुरे बुरे विचार, हाँ। व्यभिचार, हाँ। चोरी, हाँ। हत्या, हाँ। परस्त्री गमन, हाँ। लोभ, धृष्टता, छल, लूचपन, कुदृष्टि, निंदा, अभिमान और मूर्खता निकलती है. ये सब बुरी बातें भीतर ही से निकलती है और मनुष्य को अशुद्ध करती ये है. आपको पता चला कि पाप कहाँ पे छुपा हुआ है. आणि तुम्हाला समजलं की पाप कुठे लपलेला आहे. बाहर से अंदर नहीं आता है, अंदर से बाहर जाता है. आणि ते बाहेरून आतमध्ये येत नाही, परंतु ते आतमधून बाहेर जातं. परुषी बाहर से सही लगता है, आणि पदुषी हा बाहेरून योग्य वाटतो, लेकिन अंदर से प्रभु खुद बोलता है कि तुम ऐसे खबर हो जो ऊपर से सफेद लगता है. आणि प्रभू स्वतःहून म्हणतो की तो असा एक थडगा आहे जे वरून सफेद वाटतं. लेकिन ये आदमी जानता था, अपने छाती पे हाथ रख के बोलता है ये जो भी सामान है ना मेरे हृदय से हर बार हर वक्त बाहर निकलता है. आणि तो जो दुसरा व्यक्ती होता त्याला हे माहित होतं की हे ज्या काही वस्तू मेरे अंदर से आहेत व्यभिचार बाहर निकलता है, आणि माझ्या हातमधून व्यभिचार बाहेर मेरे निघतो, अंदर से ईश्वर की निंदा बाहर निकलता है, आणि माझ्या हातमधून देवाची निंदा गाली बाहेर निघते, निकलता है, आणि शिव्या निघतात, पति को मारने का मन करता है, आणि नवऱ्याला मारण्याचा मन पत्नी को करतो, मारने का मन करता है. आणि पत्नीला तो मारण्याचा कहाँ मन से करतो. निकलता है. आणि मग या सर्व गोष्टी कुठून निघतात. क्योंकि अंदर से निकलता है. आणि कारण या सर्व गोष्टी और आतमधून चर्च में आके निघतात. ताली बजाने से, आणि चर्च मध्ये येऊन ताली वाजवल्याद्वारे जोर जोर से हालेलुया बोलने से, आणि जोरामध्ये हालेलुया म्हटल्याद्वारे क्योंकि आपके अंदर का वो पाप नहीं निकलेगा. आणि तुमच्या आतमध्ये जे पाप आहे ते निघणार नाही. क्योंकि ये पाप जब तक हमारे अंदर रहेगा आणि हे जे पाप आहे जोपर्यंत आपल्या आतमध्ये राहील वो बार बार बाहर निकलते रहेगा. आणि ते वारंवार आपल्यातून बाहेर निघत राहील. इसके लिए यीशु मसीह निकोदेमस को कहा, आणि म्हणून येशू ख्रिस्ताने निकोदेमसला सांगितलं, क्योंकि तुम्हें नया जन्म लेना जरूरी है. आणि तुला नव्याने जन्म घेणे हे गरजेचं क्योंकि आहे. तुमने पुराना जन्म में तुम्हें क्या मिला, तुम्हारा माँ बाप ने तुम्हें पुराना जन्म दिया तो तुम्हें एक हृदय मिला ना. आणि तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला, त्या जुन्या जन्मामध्ये तुम्हाला एक उसके अंदर क्या क्या है अभी आपने देखा ना. आणि त्याच्या आतमध्ये आता काय काय आहे हे सर्व गोष्टी तुम्ही क्या आता क्या पाहिल्या. निकलता है आपको पता है ना. आणि काय काय निघतं हे सर्व तुम्हाला आज आता सुबह माहित ही आहे. गाड़ी में आते वक्त किसी को मारने का मन किया है कि नहीं. आणि तुम्ही सकाळी गाडीमधून येता वेळेस कोणाला मारण्याचं तुम्हाला मन घर से केलं जब लाइट निकला भी पति को चिल्लाया है कि नहीं. हम पापी इसके लिए नहीं है कि हम पाप करता है, आणि आपण पापी यासाठी नाही कारण आपण पाप करतो.
कि हम पापी इसके लिए कि हम पाप में पैदा हुआ है। आणि आपण पापी यासाठी आहोत कारण आपण पापामध्ये किसी बच्चे जन्म को घेतलेला आहे. कोई कॉलेज में भेजने की जरूरत नहीं है गाली देने के लिए। आणि कोणत्या मुलाला शिव्या देण्यासाठी कॉलेज हाँ, चोरी करने वाला स्कूल आज तक पैदा नहीं हुआ है। आणि चोरी करणारा व्यक्ती हा शाळेमध्ये जाऊन हाँ, वो अपने आप बाहर निकलता है। आणि ते स्वतःहून बाहेर निघतं. हाँ, किसी को स्त्री का मतलब सम्मान ना करना किसी को सिखाने की जरूरत नहीं है। आणि स्त्रीचा सन्मान न करणं हे कोणाला शिकवण्याची किसी गरज लड़की को नाही. छेड़ने के लिए किसी को सिखाने की जरूरत नहीं है, आणि कोणत्या मुलीला छेडण्यासाठी शिकवण्याची गरज क्योंकि नाही. उसके अंदर ही है वो। कारण या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्या आतमध्ये आहेत. जैसे जैसे बड़ा होता है सब कुछ बाहर आ जाएगा। आणि जसं जसं तो मोठा होतो सर्व काही बाहेर येतं. ये बात एक चुंगी जानता था। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तो जगादार जाणत ये होता. चुंगी जानता था कि मेरे हृदय को मैं बदल नहीं सकता। आणि हा जो जगादार आहे त्याला माहित होतं की मी माझ्या हृदयाला बदलू ये शकत हृदय नाही. को मैं निकाल नहीं सकता। आणि माझं हा जे हृदय आहे त्याला मी काढू शकत मैं नाही. हृदय को रखकर परमेश्वर के सामने खड़ा नहीं हो सकता। आणि मी हा हृदय घेऊन मी देवासमोर उभा राहू शकत मैं नाही. लाख कोशिश करूं, मैं उसके सामने उसके राज्य में प्रवेश नहीं कर सकता। आणि मी किती प्रयत्न केले तरी सुद्धा मी त्याच्या समोर त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. लेकिन वो जानता था आणि त्याला ही गोष्ट माहित होती. अगर परमेश्वर चाहेगा आणि जर मंडळीने इच्छा ठेवली, जर देवाची इच्छा झाली तो वो मुझे कृपा भी देगा, करुणा भी देगा, माफ भी करेगा। आणि तो मला कृपा सुद्धा देईल, करुणा सुद्धा देईल आणि तो मला क्षमा सुद्धा करेल. सुनिए, आणि ऐकलं, दुनिया का सबसे बड़ा अत्याचारी जब उसको मालूम पड़ता है कि वो परमेश्वर के सामने नहीं खड़ा हो सकता, आणि जगातला जो अत्याचारी आहे जेव्हा त्याला हे समजतो की तो देवासमोर उभा राहू शकत नाही वो अपने पाप की कबूली करता है, आणि तो स्वतःच्या पापाला कबूल प्रभु करतो की कृपा मांगता है, आणि देवाची ती कृपा मागतो प्रभु की करुणा मांगता है। आणि देवाची करुणा मागतो. अगर प्रभु उसको क्षमा करता है, आणि जर देव त्याला क्षमा करतो उसका क्षमा हमेशा के लिए रहेगा। आणि त्याची जी क्षमा आहे ती नेहमीसाठी राहील. ईसाई बनने के लिए, आणि ख्रिस्ती बनण्यासाठी क्योंकि आपका नया जन्म लेना बहुत जरूरी है। आणि तुम्हाला नव्याने जन्म घेणे हे फार गरजेचं अगर आहे. आप नया जन्म नहीं लेता है तो परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता। आणि जर तुम्ही नव्याने जन्म घेत नाही तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये तुम्हारा प्रवेश करू हृदय शकत जो नाही. है पाप से भरा हुआ है, वो हर बार परमेश्वर के खिलाफ पाप करते ही रहेगा। आणि तुमचं जे हृदय आहे ते पापाने भरलेलं आहे म्हणून ते नेहमी देवाच्या विरोधामध्ये पाप करत राहील. अभी क्या कर सकता है वो चुंगी वहां पे बोलता है कि लास्ट जरा पढ़ना जोशुआ, उसका आखिरी वाक्य जरा पढ़ना। हे परमेश्वर मुझ पापी पर दया कर। हाँ, वो बोलता है कि मुझे मेरे पर दया करो परमेश्वर। आणि तो म्हणतो की देवा तू माझ्यावरती दया कर. जो बाइबल पढ़ता है, जो जोशुआ जैसा धार्मिक रीति से पढ़ता है, थियोलॉजी पढ़ता है, आणि जो बायबल वाचतो धार्मिक रीतीने, अच्छी बातें पढ़ना बहुत जरूरी है। आणि चांगली गोष्ट आहे, वाचणं फार गरजेचं आहे. नहीं तो आपको इधर उधर उकसा के लेके जाएगा। आणि नाही तर मग तुम्हाला कोणीतरी इथे तिथे भटकवून देईल. उधर उसका याचना है ना, वो बोलता है आप मेरे लिए प्रायश्चित करो। आणि त्याची याचना आहे, तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी काय करा, प्रायश्चित्त इंग्लिश करा. में प्रपोजिशन बोलता है उसको। आणि त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये प्रायश्चित्त. वो बोलता है कि आप मेरे लिए प्रायश्चित करो। आणि तो म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी प्रायश्चित्त करा. मैं अपने लिए प्रायश्चित नहीं कर सकता। आणि मी स्वतःसाठी प्रायश्चित्त करू शकत नाही. मैं अपना गला भी काट देगा ना तो मैं आपके राज्य में प्रवेश नहीं कर सकता। आणि जर मी स्वतःचा गळा कापला तरी सुद्धा मी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू आज शकत नाही. लेवी की किताब में आपने क्या पढ़ा? आणि आज लेवी अध्यायामध्ये तुम्ही काय वो वाचलं? लोग बलि लाता है, आणि ते लोक अर्पण आणतात वो क्या बोलना चाहता है? आणि ते काय बोलू इच्छितात? अरे आप इस मेमने के ऊपर हाथ रख के उन लोग बोलता कि मेरा पाप ये मेमना लेगा। आणि त्या कोकऱ्यावरती हात ठेवून ती लोक म्हणतात की माझं जे पाप आहे हा कोकरा इसके घेईल. मौत के द्वारा परमेश्वर मुझे क्षमा कर। आणि ह्याचं जे तोंड आहे त्याच्याद्वारे आणि प्रभू ह्याच्या मरणाच्या द्वारे तुम्हाला क्षमा कर. हाँ, ये लेवियों की किताब में यही कहता है कि इंसान जब पाप करता है वो अपने हिसाब से एक मेमना लाता है और उसके ऊपर वो हाथ रखकर बोलता है कि मैंने ये पाप किया है, उसको बलि चढ़ाता है और वो ये बोलना चाहता है कि इसके मौत के द्वारा मुझे क्षमा कर। आणि लेवी अध्यायामध्ये आपण हेच पाहतो की जर कोणी व्यक्ती जर पाप करतो तो काय करतो, कोकरा आणतो आणि त्या कोकरावरती
स्वतःचा हात ठेवतो आणि तो काय करतो, प्रायश्चित्त करतो आणि देवाला सांगतो तू काय कर, ह्याच्या मृत्यूद्वारे तू काय कर, मला क्षमा कर. वो कोकरा जब तड़पता है, आणि जेव्हा तो कोकरा तडपतो उसको पता है मेरा पाप का वेतन हो चुका है. आणि त्याला माहिती आहे की माझं जे पापाचं वेतन आहे तो चुकवत वो आहे. कोकरा जब जलता है, आणि जेव्हा तो कोकरा जाळण्यात येतो वो पता चलता है कि मैं जिधर पाप के बारे में, पाप के लिए जलना चाहिए था, मेरे बदले वो कोकरा जल रहा है. आणि हे दर्शवण्यात येतं की मी पापासाठी जळलं पाहिजे होतं, परंतु तो कोकरा माझ्याबद्दल जळत आहे. अगर यदि मेरे में, मुझे सुनने वाले में से कोई भी, आणि जर मला ऐकणाऱ्यांपैकी जर कोणीही किसी को भी ऐसा लगता है कि मैं एक परीक्षी जैसा, ये चुंगी जैसा हूँ, आणि जर कोणालाही असं वाटतं की मी जकादार सारखा आहे आपका पाप आप नहीं मिटा सकता. आणि तुमचं जे पाप आहे ते तुम्ही मिटवू शकत नाही. आप परमेश्वर से माफी खरीद नहीं सकता. आणि तुम्ही देवाकडून माफी खरेदी करू शकत नाही. आप स्वर्ग में प्रवेश नहीं कर सकता. आणि तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाही. अपने बातों से तुम परमेश्वर के सामने निर्दोष अपने आप को ठहरा नहीं सकता. आणि स्वतःच्या बोलण्याद्वारे तुम्ही देवासमोर स्वतःला निर्दोष ठरवू शकत नाही. मैं क्या कर सकता हूँ? आणि मी काय करू शकतो? अगर आज मेरा प्रभु ने मेरा जान ले लिया, आणि जर आज प्रभूने माझा जीव घेतला, आज प्रभु का आगमन आज रात को होगा, आणि जर आज रात्री या देवाचा अभी होगा, किंवा जर आता झालं, मैं परमेश्वर के साथ जाएगा या परमेश्वर के सामने खड़ा हो सकता है क्या? आणि जर मी देवासमोर गेलो तर मी देवासमोर उभा राहू शकतो का? इधर बैठने वाले हाथ ऐसे जाते हुए लोग बोलेगा कि नहीं हो सकता. आणि इथे बसणाऱ्यांपैकी खूप लोक म्हणतील की नाही, असं नाही होऊ शकत. लेकिन पण आपके लिए एक सुसमाचार है. आणि तुमच्यासाठी एक सुवार्ता आहे. रोमियो की पत्री 3रा अध्याय, आणि रोमकरांस पत्र अध्याय 3 3रा अध्याय जरा पढ़िए. रोमियो के पत्र अध्याय 3 उसका 23 से लेकर 25 तक. रोमकरांस पत्र अध्याय 3 त्याचं 23 ते 25 पर्यंत. इसलिए कि सबने पाप किया है और सब परमेश्वर की महिमा से रहित है. यहाँ पे कहता है कि सबने पाप किया है, परमेश्वर की महिमा से दूर हो गया. आणि सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवापासून इसमें दूर झालेलं आहे. कोई भी नहीं है कि परमेश्वर के सामने अपने आप को निर्दोष ठहरा सकता है. आणि इथे असं कोणी नाहीये आणि कोणीच नाहीये की स्वतःला देवासमोर तो निर्दोष ठरवू शकतो. परंतु उसके अनुग्रह से उस छुटकारे के द्वारा जो मसीह यीशु में है, सेठ में धर्मी ठहराए जाते हैं. उसे परमेश्वर के उसके लहू के कारण ऐसा प्रायश्चित ठहराया जो विश्वास करने के कार्यकारी होता है कि जो पाप पहले किए गए और जिन पर परमेश्वर ने अपनी सहनशीलता के कारण ध्यान नहीं दिया, उसके विषय में वो अपनी धार्मिकता प्रकट करे. बस चुंगी कहता है कि आप मेरे लिए प्रायश्चित करो. आणि जकादार म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी प्रायश्चित्त करा. हाँ, परमेश्वर यहाँ पे पिता बोलता है कि हाँ मैं चुंगी के लिए प्रायश्चित करता हूँ. आणि जर पिता म्हणतो की हा मी त्या जकादारसाठी मी प्रायश्चित्त उसने करतोय. आपका और मेरे पाप के प्रायश्चित के लिए आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापांच्या प्रायश्चित्तासाठी यीशु मसीह को खुला क्रॉस पर खड़ा कर दिया. आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती उभं केलं. उधर ऐसा लिखा है कि he displayed Christ on the cross. आणि त्यांनी काय केलं, वधस्तंभावरती त्याला चढवलं. He displayed Christ on the cross. उसने परमेश्वर को दिखाया कि उस क्रूस के द्वारा. Displayed means आप टीवी देखते ना, तो उसमें जो भी एक्टर है कैसा दिखता है. ओके, परमेश्वर ने यीशु मसीह को खुला प्रदर्शित किया. आणि देवाने काय केलं, येशू ख्रिस्ताला काय केलं, मोकळेपणाने प्रदर्शित केलं. आणि येशूने काय केलं, देवाला प्रकट केलं आणि वधस्तंभाच्या द्वारे. क्योंकि आपको प्रायश्चित मिल सके. आणि का, कारण तुम्हाला प्रायश्चित्त मिळावं. क्योंकि परमेश्वर का प्रायश्चित आप खरीद नहीं सकता. कारण देवाचं जे प्रायश्चित्त आहे ते तुम्ही खरेदी करू शकत नाही. आप किसी भी हालत में उसको छीन नहीं सकता. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला छीनू शकत नाही. आप मांग सकता है. आणि तुम्ही ते मागू शकता. और वो मांग अगर सच्चे दिल से है, आणि जर ती मागणी जर खऱ्या हृदयाने आहे, यीशु मसीह पे विश्वास करके है. आणि येशू ख्रिस्तावरती जर विश्वास ठेवून आहे, कैसा विश्वास करना है? आणि कशा रीतीने विश्वास करायचा आहे. यीशु मसीह जो परमेश्वर का एकलौता पुत्र, आणि येशू ख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र आहे, जो स्वयं परमेश्वर था, आणि जो स्वयं देव होता, वो मानव बनकर इस जगत में आया. आणि तो मनुष्य म्हणून या पृथ्वीवरती तो आला. वो पूरा मानव भी था, आणि तो पूर्ण रीतीने वो मनुष्य पूरा होता, देव भी था. आणि पूर्ण तो दैहिकरित्या होता. मेरे पाप के लिए आणि माझ्या पापांसाठी वो सूली पर मरा. आणि तो वध
मेला जैसा ही मैं विश्वास करता हूँ आणि जसा मी विश्वास ठेवतो कि मैं पापी हूँ, आणि मी पापी आहे मेरा प्रायश्चित मैं नहीं कर सकता, आणि मी माझा प्रायश्चित करू मैं शकत नाही परमेश्वर के राज्य में प्रवेश नहीं कर सकता, आणि मी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत मैं नाही पापी हूँ, आणि मी पापी आहे ये जब बोलता है, आणि हे जेव्हा आपण बोलतो ये जब विश्वास करता है, आणि जेव्हा आपण अशा रीतीने विश्वास आपका करतो पाप आणि तुमचं जे पाप आहे परमेश्वर के ऊपर, आणि देवाच्या वरती यीशु मसीह के ऊपर आणि येशू ख्रिस्ताच्या वरती और उसकी नीतिमत्वता आणि त्याची जी नीतिमत्वता आहे आपके ऊपर जाता है, आणि तुमच्यावरती तो टाकतो तो आप विश्वास करते हो क्या होता है? आणि मग तुम्ही जेव्हा विश्वास करता तेव्हा काय आपको होतं प्रायश्चित कैसा मिलता है? तुमचं जे प्रायश्चित आहे ते आप तुम्हाला कबूल करता है कि मैं पापी हूँ, आणि तुम्ही कबूल करता की मी पापी आहे मेरे पाप जब कबूल करता है, आणि जेव्हा स्वतःचं पाप जेव्हा आपण कबूल आपका करतो पाप की सजा आणि तुमचं पापाचं जे शिक्षा आहे जो मौत है आणि जे मरण आहे वो परमेश्वर के ऊपर डालकर आणि ते देवाच्या वरती टाकून और परमेश्वर के जो सही नीतिमत्वता है आणि देवाची जी खरी धार्मिकता आहे वो तुम्हें देता है, आणि ते तुम्हाला तो देतो ताकि तुम आणि का- निर्दोष बनकर परमेश्वर के सामने खड़ा हो। आणि तुम्ही निर्दोष बनून देवाच्या समोर तुम्ही उभे राहतो इसके अलावा कोई रास्ता नहीं है। आणि याच्याशिवाय दुसरा कोणताही हर मार्ग धर्म नाही. सिखाता है कि तुम कर्म करो, आणि प्रत्येक धर्म शिकवतो तुम तुम्ही कर्म कर्म करो, आणि तुम्ही कर्म करा परमेश्वर तुम्हें माफ कर देगा। आणि देव तुम्हाला काय करेल तुम्हें प्रायश्चित करो, तुम परमेश्वर माफ कर देगा। आणि तुम्ही प्रायश्चित्त करा देव तुम्हाला लेकिन ये बाइबल कहता है आणि बायबल आपल्याला सांगतं तुम्हारा कर्म जो है आणि तुमचं जे कर्म आहे वो रद्दी के कपड़े जैसा है। आणि ते रद्दीच्या कपड्यांसारखं आहे प्रायश्चित सिर्फ यीशु मसीह दे सकता है। आणि प्रायश्चित्त जे आहे ते फक्त येशू ख्रिस्त आपल्याला देऊ शकतो वो अधर्मी व्यक्ति यीशु खुद बोलता है मैं इसको नहीं इसको इसका प्रार्थना सुनता हूँ। आणि त्या अधर्मी व्यक्तीला देव स्वतःहून म्हणतो की मी याची प्रार्थना ऐकतो अभी सही हो गया, अधर्मी को परमेश्वर कैसा धार्मिक ठहराता है। आणि आता योग्य झालं की देव अधर्मी जो आहे त्याला कशा रीतीने नीतिमान ठरवतो वो पाप अपने ऊपर लेता है, आणि तो जे पाप आहे तो स्वतःवरती घेतो वो अपनी जो धार्मिकता है, अपनी जो नीतिमत्वता है वो सामने विश्वास करने वाले को देता है। आणि स्वतःची जी धार्मिकता आहे जी नीतिमत्वता आहे तो जो विश्वास ठेवतो त्याला तो देतो यदि मेरे सुनने वाले में से कोई भी आणि जर ऐकणाऱ्यांपैकी जर कोणीही वो चुंगी जैसा है, आणि जर जकादार सारखा आहे आपको लगता है कि अपने आप को बचा नहीं सकता, आणि तुम्हाला जर असं वाटतं की तुम्ही स्वतःला वाचू शकत नाही यीशु आपको बुला रहा है, आणि येशू तुम्हाला बोलवत आहे यीशु आपको बुला रहा है। आणि येशू तुम्हाला बोलवत आहे आपके लिए प्रायश्चित किया, आणि येशू प्रायश्चित्त करत आहे. यीशु आपके लिए प्रायश्चित किया। आणि येशूने तुमच्यासाठी प्रायश्चित्त केलेलं आहे आप मौत के अधीन नहीं है, आप मौत के अधीन नहीं है, आणि आता तुम्ही मरणाच्या आधी आप शैतान के अधीन नहीं है, आणि तुम्ही वो शैतानाच्या आप राजा के अधीन है, आप राजा के अधीन तुम्ही है। राजाच्या अधीन जो आहे. राजा आणि जो राजा जो मौत से जी उठा है, जो मृत्यूमधून वो राजा आहे आणि तो राजा जो आज आने वाला है या कल आने वाला है, आणि जो आज येणार आहे किंवा तो काल येणार आहे वो आपको लेने जरूर आएगा। आणि तो तुम्हाला घेण्यासाठी तो नक्की येईल. आपसे बोला कि मैं लड़ूंगा, आणि बोला की मी पापाशी शैतान को बोला मैं लड़ूंगा, आणि शैतानाला म्हणा की मी तुझ्याशी क्योंकि युद्ध मेरे करेन. अंदर प्रभु की आत्मा वास है। कारण माझ्या आतमध्ये देवाची आत्मा वास करतो प्रभु आपको उतार दे, आणि देव तुम्हाला आनंद देईल आपका बच्चा बनाया, आणि तुम्हाला स्वतःचा मूल बनवलेला सब लोग आहे आज आणि प्रभु की आज सब लोग आणि आज सर्व लोक प्रभु की माफी लेकर घर पे जाए। आणि देवाची क्षमा घेऊन आज तुम्ही घरी जाल प्रभु की माफी आपके जीवन में शांति लाएगा। आणि देवाची जी क्षमा आहे ती तुमच्या जीवनामध्ये शांती आहे प्रभु आपको आशीष आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू आज प्रभु भोजन आपके सामने है। आणि आज प्रभू भोजन आहे आप उतार पाए लोगी इसके ऊपर हाथ डालने वाला है, मुझे पता है। आणि तुम्ही तारण प्राप्त केलेली लोक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत हे मला माहिती आहे यीशु के मरण और पुनरुत्थान को आप याद करना चाहता है। आणि येशूचे जे मरण आहे आणि जे पुनरुत्थान आहे त्याला तुम्ही लक्षात करू इच्छिता आपका हृदय बदलना बहुत जरूरी है, आणि तुमचं जे हृदय आहे ते बदलणं फार गरजेचं आहे नया जन्म लेना बहुत जरूरी है। आणि नवीन जन्म घेणे हे फार गरजेचं आहे वही प्रभु के मरण और पुनरुत्थान को याद कर सकता है। आणि तोच व्यक्ती देवाच्या मरणाला आणि पुनरुत्थानाला लक्षात आंखें ठेवू बंद शकतो कीजिए, आणि डोळे बंद करा मैं प्रार्थना करता हूँ। आणि मी प्रार्थना करतो पिता हम आपको धन्यवाद करते हैं,
आपका एकलौता पुत्र यीशु मसीह को इस दुनिया में छोड़ा। आपको धन्यवाद करता है कि आपके पवित्र आत्मा जो स्वयं खुदा है, जो हमारे हृदय में बात कर रहा है। हमारा पापी है जो पाप में जन्मा है, हमारे हृदय में सिर्फ पाप बसा हुआ है, सोचने बोलने हर वक्त पाप करता है। हमारा पाप का दंड जो मृत्यु है, अनंत काल का, और इस जीवन में भी अनंत काल में हम हमारा प्रायश्चित नहीं कर सकता, लेकिन प्रभु आपने एकलौता पुत्र इस दुनिया में छोड़कर हमारे प्रायश्चित करवा दिया। प्रभु हम उसके ऊपर हाथ रखता है जो हमारा सच्चा मेमना था, जो सच्चा मेमना हमारे लिए बलि चढ़ाया गया था, हम उसके ऊपर याद रखता है जो हमारे लिए मरा और जी उठा। प्रभु हमें माफ करना, माफ करना, माफ करना, हम घोर पापी है। मैं भी बहुत पापी व्यक्ति हूँ प्रभु, आज भी लड़ रहा हूँ। प्रभु आपका वचन जो मेरे उद्धार के काम आया, मैं मेरे भाई बहनों को बताया। यदि अगर कोई भी चीज़ मैंने अपने मन से बताया या अपने हाथ से बताया, प्रभु मुझे माफ कर देना। आपका वचन सत्य है, आपके पवित्र आत्मा लोगों के हृदय में काम कर रहा है। मन बदलना, जीवन बदलना, अहंकार का वारिश बनाना, सारे आशीष और महिमा आपको देते हैं। प्रभु यीशु मसीह के नाम में।